पद महत्वाचं नाहीये, माझा पक्ष महत्वाचा आहे. माझा जो पक्ष आहे हा माझ्या दृष्टीनं मी जो काही आज आहे तो माझ्या पक्षामुळे आहे. आणि त्याच 11 वाजता त्याच टायमाला त्याच वेळेला त्याच सेकंदाला माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील लोकसभेत शून्य प्रहरात त्यांनी भिंगरच्या पाणी प्रश्नाचा विषय काढला. आम्ही दोघं एकाच वेळी प्रशासनाच्या समोर उभे होतो. ही घटना माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यात लक्षात राहील अशी मोठी घटना आहे. मग तुला किती पट्टी आहे? 500 रुपये. अरे तुला काय कमी आहे? 1000 करायला. म्हणजे अक्षरशः मी तू पाहिलं वातावरण म्हटलं यार सरकारी विभाग आहे, घरपट्ट्या अशा पद्धतीने तिथले आमचे इथले कर्मचारी कसे आहेत किंवा अशा पद्धतीने तो व्यवहार चालला जसं काय आपण भाजी कशी विकतो बाजार. कुटुंबामध्ये कुठलाही राजकीय वारसा नाही, राजकारणाचं कुठलाही लांब लांबपर्यंत संबंध नाही, परंतु एक समाजाची कार्य करण्याची आवड, सामाजिक कार्याची आवड ही लहानपणापासून असल्यामुळं घरातच समाज कार्याची आवड जी काय आहे जपणूक ती मिळाल्यामुळं त्याची जी काही वारसा आहे समाज कार्याचा तो मिळत गेला. त्या समाज कार्यातून त्यांना एक त्यांचं जे समाज कार्य होतं ते चालू असतानाच त्यांना एका पक्षाने त्यांचं सामाजिक कार्य करण्याचं हिरलं. त्यानंतर त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना एका बैठकीमध्ये बोलवलं, त्यांच्या समाज कार्याचा गौरव केला आणि त्या गौरव केल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची एक महत्वाची पदाची धुरा त्यांना सांभाळण्यास सांगितली. परंतु आपल्या घरामध्ये राजकारण नसल्यामुळं घराचे कुटुंब जे आहेत, आई वडील आहेत, ते कुटुंब किंवा पत्नी आहे हे त्याला ऍक्सेप्ट करणार नाहीत म्हणून त्यांनी काही काळ थांबले. परंतु पक्षाच्या पदाधिकारी आणि त्यांची विचारसरणी पटल्यामुळं त्यांनी ते पद जे आहे ते स्वीकारलं. 2011 पासून तर 2025 पर्यंत म्हणजे आजपर्यंत ते एकाच पक्षाचं काम जे आहे ते एकनिष्ठेने करत आहेत. आज 20 ते 25 वर्ष झाले त्यांना की जे समाजकार्य आणि आता राजकारणामध्ये कार्य करत आहेत. आपण ज्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत ते आहेत अहमदनगर छावणी परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांची आता निवड पुन्हा झालेली आहे. वसंतजी राठोड जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की एक कार्यकर्ता ते छावणी परिषदेचा उपाध्यक्ष आणि या सगळ्या कार्यकाळात त्यांच्याकडून झालेले समाज कार्य जे आहेत, भिंगार शहराची डेव्हलपमेंट असेल, रस्त्याची काम असतील, आंदोलन असतील, पाण्यासाठी जे काही मोर्चा असतील ते कशा पद्धतीने त्यांनी हाताळले आणि या सगळ्या कार्यातून त्यांना पक्षाने दिलेली कामाची पावती या सगळ्याची आपण त्यांची सविस्तर संवाद साधणार आहोत. चला. तसं 2011च्या अगोदर एक म्हणजे 1993 साली राठोड मेडिकलच्या म्हणजे आम्ही स्थापना केली, सुरुवात केली. राठोड मेडिकलच्या माध्यमातून मी केमिस्ट व्यवसायात होतो. तसा माझा राजकारणाशी कुठलाही संबंध नाही. एक फक्त मेडिकल व्यवसायात असताना भिंगरमधील समाजाबरोबर आलेले संबंध, सर्व समाजाबरोबर आलेले संबंध, त्याच्यातून एक कुठेतरी समाजसेवेची थोडीशी आवड किंवा जेव्हा माणूस दुखणं घेऊन येतो मेडिकलमध्ये औषधं घेण्यासाठी त्यावेळी तो ज्या परिस्थितीत असतो तेव्हा कुठेतरी मनाला असं वाईट वाटायचं फार गोरगरीब जनतेविषयी किंवा अक्षरशः कधी कधी औषध घ्यायला पैसे नाहीत. म्हणजे ज्या मी कंडिशनवरून आलो ना त्यानंतर असं कुठेतरी मदत करण्याची भावना एक होती कुठेतरी माझ्यात. तो म्हणजे असं वाटत होतं मला की आपण काहीतरी समाजसेवा केली पाहिजे हे नेहमी वाटायचं. परंतु 2011ला अचानकरित्या कुठलंही काही बॅकग्राऊंड नसताना काही हे नसताना अगदी, परंतु तत्कालीन अध्यक्ष मिलिंदजी गंदे आणि आपले विनोदजी बोथरा म्हणून आहेत जे सरचिटणीस होते त्यावेळी, त्यांनी मला असे इथे सर्वे करण्यासाठी आले होते. सर्व भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी बोलवलं होतं. एक माझी विचारसरणी हिंदुत्ववादी असल्यामुळे मला मीटिंगला तेव्हा बोलवलं गेलं होतं म्हणून मी आपलं जाऊन बसलो फक्त, बस. बाकी असं काही हे नव्हतं. काय झालं मला माहित नाही नंतर, परंतु त्यांनी अचानक मला फोन करून एक दिवशी बोलवलं कार्यालयात आणि डायरेक्ट अध्यक्षपदासाठी मला त्यांनी प्रमोट केलं. त्या ठिकाणी मला त्यांनी पत्र दिलं नियुक्तीचं. मी अक्षरशः त्यावेळी नाही म्हणत होतो. साधारण महिनाभरात तो विषय चालला होता की नको, राजकारणात नाही पडायचं, मला नको आहे अध्यक्षपद. आणि घरच्यांचा तर बिलकुल विरोध होता 100%. अजिबात नाही म्हणे, याच्यात पडायचंच नाही अजिबात आपल्याला. पण तरीही एक दिवशी न सांगता त्यांनी माझ्यातला कोणता गुण ओळखला माहीत नाही, परंतु
त्यांनी मला अध्यक्षपदाची त्यावेळी संधी दिली. आज संधी दिली हे म्हणता येईल, पण त्या दिवशी मला ते फार मोठा भार वाटत होता, आता कसं व्हायचं माझं. तर अशा पद्धतीने माझा प्रवेश झाला. एप्रिल 2011 साली अध्यक्षपद देऊन भारतीय जनता पार्टीचं मी त्या म्हणजे थोडं राजकारणाशी जोडलं गेलो. पत्र मिळायला मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं, मला काही अनुभव नाही कुठला काही. त्यावेळी असं भारतीय जनता पार्टीचं फार म्हणजे एक जस्ट सुरुवात म्हटली तरी चालेल बरं का, की उदय म्हणजे भारतीय जनता पार्टी उदयास येत आहे असा तो काळ होता समजा 2011चा. आणि इथे ना आमच्या इथे पाईपलाईनचं फुटलेल्या होत्या, बरेचसे पाण्याचे रोडचे बरेच प्रॉब्लेम होते. त्यावेळी आम्ही ते आंदोलन केलं होतं तिथे, की हे तुम्ही पाणी बंद करा, रोज लाखो लिटर पाणी वाया जायचं. आम्ही आपलं MIDC ला वगैरे इकडे तिकडे निवेदन द्यायचो. त्यावेळी मला काय गव्हर्नमेंट ऑफिसेस वगैरे एवढं काही नॉलेज बी नव्हतं, परंतु वरिष्ठांनी जसे जसे मला हे करत गेले, सांगत गेले, तसं मी करत गेलो. आणि त्या आंदोलनातून असं झालं की त्यांनी 8व्या दिवशी ते नवीन कुठल्या तरी हायड्रोलिक पद्धतीने त्या ह्याच्यावर हे करून ते पाणी बंद केलं लय दिवसाचं. तर फार बरं वाटलं सगळ्यांना. सगळे म्हणे अरे म्हणजे एक पॉझिटिव्ह लोकांच्या ह्या आल्या. आणि त्यानंतर ते पाण्याचा पुन्हा पुन्हा तो प्रॉब्लेम वाढतच गेला. पण नंतर मग एक दिवशी काय झालं की तिथे ते पाणी फार लीक होत होतं, म्हणून तिथे कोणीतरी रस्ता आडवा बंद करून टाकला होता एसटी स्टँडच्या तिथे. मी विचारलं का बंद केला भाऊ तुम्ही, काय कारण आहे. तर बोलले ते त्याच्यावर आम्हाला कॉन्क्रिटीकरण करायचंय. परंतु त्यावेळी ही गोष्ट साधारण 2014च्या दरम्यानची असेल नंतर, की ते म्हणे तुम्हाला हे रस्ता का बंद केला म्हणून विचारलं. तर ते म्हणे इथे कॉन्क्रीट करायचं. म्हणे कशावर, तर म्हणे पाईपलाईनवर. त्यावेळी खासदार दिलीप गांधी होते. तर कुठेतरी त्यांच्या बरोबर मला क्रॉस झालं होतं की ही आमची जी फुटलेली पाईपलाईन आहे ही MES बाहेरच्या साईडने नेतीये. म्हणून मी इथून वाघ साहेब म्हणत होते, त्यावेळी इंजिनियर होते. त्यांना मी फोन करून सांगितलं, साहेब कशाला पैसे खर्च करता, कितीचं बजेट आहे. म्हणे 40 लाख रुपयाचं. म्हटलं साहेब नका 40 लाख रुपये खर्च करू, ही पाईपलाईन बाहेरून जाणार आहे. आपलं सहज सांगून गेलो. ते म्हणे अहो तुम्ही कोण काय आणि असं काही नका बोलू, लिखी देता का म्हणे. तर मी मेल ID मागून घेतला, त्यांचा मेलवर टाकून दिला. पण मी थोडस जरा नंतर हे झालो, अगदी कुठेतरी जरा चुकलं तर नाही बा आपलं कुठे, म्हणून मी दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन दिलीप गांधींना भेटायला गेलो. म्हटलं साहेब असं असं झालं, मी तर काही लिखी देऊन टाकलं. अरे म्हणे फार चांगलं काम केलं तू, वर्क ऑर्डर आलेली म्हणे घेऊन ये म्हणे MES मध्ये जाऊन. आणि चक्क मी त्या दिवशी वर्क ऑर्डर आणायला गेलो. तो लिटरली वर्क ऑर्डर होती 40 लाखाची. मी फार माझी छाती फुगून आली. म्हटलं यार आपण भारी काम केलं. आणि मला आज सांगायला इतकं विशेष वाटतं, त्या दिवशी पहिल्यांदी आमचे मुख्यमंत्री फडणवीस जस्ट त्यांनी शपथ घेतली होती आणि मुख्यमंत्री झाले होते. मी सगळ्यांना म्हणायचो भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे, आपण आपला पैसा वाचवला आपण 40 लाख रुपये. त्यांनी ते काम रद्द केलं साहेब. आणि पाईपलाईन आहे ना 2 महिन्यात पाईपलाईन पडली. म्हणजे काही कामात असं कुठेतरी इतका मोठा हात घातला आणि त्यात यश आलं, तो एक वेगळा आनंद होता. म्हणजे आठवणी सांगायचं म्हणजे काय झालं की आमच्या इथे आमचं कॅन्टोन्मेंट क्षेत्र आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. हे आमचं केंद्राशी निगडीत असतं. आम्हाला राज्य सरकारबरोबर असं फारसे संबंध येत नसायचे त्या काळी. पण मनाला वाटायचं कुठेतरी आम्ही तर आमदारकीला मतदान करतो यार, मग असं कसं काय तुम्ही आम्हाला हे करता. परंतु राज्य सरकारशी आमचा संबंध सगळं कॅन्टोन्मेंटशी संपर्क. आणि कॅन्टोन्मेंटचे नियम सगळे जाचाकाठी. कुठे काही विचारायला गेलं की म्हणजे अगदी निगेटिव्हच अप्रोच असायचा कॅन्टोन्मेंटचा सगळा. म्हणजे साधी साधी गोष्ट आहे की आम्ही घरपट्टीला मी नंतर लक्ष घालायला लागलो काही काही क्षेत्रामध्ये. उदाहरणार्थ घरपट्टी आहे, तर घरपट्टीच्या दर 3 वर्षांनी ती असेसमेंट व्हायची. आमचे लोक जायचे सकाळी 11 वाजता, दुपारी 4 वाजता लॉटने. असे लोक जायचे, ते 7-8 दिवस चालायचं. लोकांना नोटीस जायच्या. मग लोक ते नोटीस घेऊन ज्या तारखेला बोलवलं त्या तारखेला जाऊन त्या वेळेला जाऊन उभं राहायचे. मग ते आतमध्ये बोलायचे, मग तुला किती पट्टी आहे, 500 रुपये. अरे तुला काय कमी आहे, 1000 करायला. म्हणजे अक्षरशः मी तू पाहिलं वातावरण, म्हटलं यार सरकारी विभाग आहे, घरपट्ट्या अशा पद्धतीने तिथले आमचे इथले कर्मचारी कसे आहेत की अशा पद्धतीने तो व्यवहार चालला. जसं काय आपण भाजी कशी विकतो बाजारात त्या टाईप मध्ये. मला ते लय आवड वाटायचं. मी त्याच्यावर लगेच निवेदन दिलं, काहीतरी याला सुसूत्रता आणा, काहीतरी नियम बनवा, काहीतरी गाईडलाईन बनवा. असं मी त्यावेळी त्याचा फार पाठपुरावा घेतला. त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे ना, त्याचा बी तो तसाच पाठपुरावा घेतला. पाण्याची अनियमितता असेल, पाणीपट्टीच्या संदर्भात असे बरेचसे प्रश्न कॅन्टोन्मेंटच्या माध्यमातून माझा जास्तीत जास्त संपर्क खासदारांशी आला. जसं दिलीप गांधी 2014 नंतर 19 पासून माननीय खासदार आमचे सुजयदादा विखे पाटील यांच्याशी फार संपर्क आला. प्रत्येक वेळी मला त्यांचा फार पॉझिटिव्ह अप्रोच मिळाला आणि मी बरेच काही कामं त्यांच्या माध्यमातून करू शकलो, याचा मला निश्चित आनंद आहे. आणि त्यांनी तेवढा वेळ दिला मला.
दोघांकडे मी जेव्हा काही विषय घेऊन जायचो तेव्हा ते अगदी आत्मीयतेने ऐकायचे, त्याच्यावर सोल्युशन काढून दिले त्यांनी मला, आणि त्याचा मला फार पब्लिकमध्ये फायदा झाला. हो, एक घटना मला आठवते की आत्ताची 3 वर्षापूर्वी 2022ला पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव या लोकांनी सादर केला. म्हणजे मी स्वतः आता नॉमिनेटेड मेंबर झालो 21ला, ऑक्टोबर 21ला, आणि 22ला यांनी पाणीपट्टीचा प्रस्ताव आणला होता वाढून. त्याला मला काही म्हणजे माहीत नव्हतं कसा त्यांना हे करायचं. समोर ब्रिगेडियर CO सारखे मोठे अधिकारी, त्यांना कशा पद्धतीने समजून सांगायचं. मी माझा बराच प्रयत्न केला, परंतु बिलकुल ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते. तर मी त्या गोष्टीचा अभ्यास केला होता अजेंडा आल्यानंतर. तर नोट ऑफ डिसेंट ही एक प्रक्रिया आहे कॅन्टोन्मेंटमध्ये. मला ती सांगितली गेली की एखादा विषय जर आपल्याला नाही मंजूर तर आपण तिथे नोट ऑफ डिसेंट देऊ शकतो. तशी नोट ऑफ डिसेंट मी त्यावेळी 2022ला त्या सभेमध्ये दिली आणि बाहेर पडलो की मला हा विषय माहीत नाही, म्हणजे हा विषय मंजूर नाही. तर त्यावर बराच खल झाला. मी पुढे दुसऱ्या दिवशी पटकन प्रिन्सिपल डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना या गोष्टी सांगितल्या. जर एक सदस्याचं काही ऐकलं नसेल जात तर त्याला त्याला अधिकार नेमके काय आहेत मग. म्हणजे आजही माझा तो प्रश्न आहे की तुम्ही सदस्य जेव्हा आम्ही आहोत तर अधिकार काय. की मी त्यांना फार रिक्वेस्ट केली पण नाही ऐकलं त्यांनी. मग मी PD ऑफिसमध्ये गेलो. मी ज्या दिवशी नाही, त्याच्यानंतर PD मध्ये जाण्याच्या अगोदर मी आमच्या दादांना, खासदार सुजय दादांना ही गोष्ट सांगितली. म्हटलं मी विरोध केलाय बाबा, हे काय ऐकत नाहीये, मी उद्या प्रिन्सिपल डायरेक्टरकडे चाललोय, तर तुम्ही बी जरा थोडीशी मदत करा. मग त्यांनी ताबडतोब मला एक पत्र दिलं, त्यांचं बी, मी माझं स्वतःचं पत्र, त्यांचं पत्र, असे दोन्ही पत्र घेऊन PD ऑफिसला मी सकाळी 11 वाजता त्या ठिकाणी आतमध्ये असेल. आणि त्याच 11 वाजता, त्याच टायमाला, त्याच वेळेला, त्याच सेकंदाला माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील लोकसभेत 0 प्रहरात त्यांनी भिंगरच्या पाणी प्रश्नाचा विषय काढला. आम्ही दोघं एकाच वेळी प्रशासनाच्या समोर उभे होतो. ही घटना माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यात लक्षात राहील अशी मोठी घटना आहे. म्हणजे एवढी मोठी घटना झाल्यानंतर त्याची दखल घेतली गेली, वरून सगळे हे आले. मग मला त्या दिवशी कळालं की माझाही काही अधिकार आहेत, मी मीटिंग कॉल करू शकतो. मी मीटिंग कॉल केली 30 तारखेला, 31 तारखेला, आणि त्या दिवशी तो विषय पुन्हा चर्चेला गेला आणि ती पाणीपट्टी वाढ रद्द केली गेली. कुटुंबाचा तसा राजकारणाला फार विरोध होता, सुरुवातीपासून होता. आजही ते एवढे असे हे नाही आहेत की साथ देण्याच्या मूडमध्ये. त्यांना हे क्षेत्र आवडत नाहीये, माझ्या घरात कोणालाही आवडत नाही. त्यामुळं तो विषय माझ्या दृष्टीने गवणे त्यांचा विरोध पत्करून माझं काम चालू आहे. या सगळ्यांमध्ये आपली जी सहचरिणी आहे, सहसंगिनी आहे, पत्नी आहे किंवा आता मुलं आहेत, ते काहीच कुठं सपोर्ट नाही करत किंवा थोडाफार तरी आता नाही. कसं आहे, आई वडिलांचं अगोदर मत घेतलं जातं. माझ्या आई वडिलांचा जरा थोडा विरोधच होता या गोष्टीला. आजही तसं ते जुन्या विचारसरणीचे आहेत, त्याच्यामुळे साहजिक आहे. परंतु मुलं आणि सहचारिणी मात्र चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. त्यांनी आजपर्यंत मला भरपूर साथ दिलेली आहे, त्याबद्दल वादच नाही. मी आहे ना, काम करत असताना 2011 पासून वेगवेगळे प्रश्न हाताळले मी. परंतु साईड बाय साईड जेव्हा मोदीजी सत्तेवर आले 2014ला, खरं काम माझं तिथून सुरू झालं. 2011ला जेव्हा 5 राज्याच्या निवडणुकांनंतर सगळं वातावरण देशातलं बदललं आणि 2014ला जेव्हा मोदीजी सत्तेवर आले आणि उज्ज्वला योजना त्यांनी 1 मेला लागू केली, लखनौ मधून पहिला गॅस दिला. 9 मेला माननीय खासदार तत्कालीन श्री दिलीपजी गांधी यांच्या उपस्थितीत मी प्रातिनिधिक स्वरूपात 2 गॅस इथे दिले. आणि तो एक टर्निंग पॉइंट ठरला माझ्या दृष्टीनं, की त्याची फार चर्चा ऑल ओव्हर नगरमध्ये झाल्यानंतर, की त्यावेळी जे कोणी कोऑर्डिनेटर होते त्यांनी ही गोष्ट वरपर्यंत नेली, मला बोलून घेतलं, तुम्ही का वाटले, कसे वाटले, त्यांनी सगळी ऐकून घेतलं. आणि धर्मेंद्र प्रधान त्यावेळी पेट्रोलियम मंत्री होते आणि ते शिर्डीला चालले होते, तर जाताना दिलीप गांधींच्या घरी थांबले होते. तर जेवायला बसल्यानंतर त्यांनी मला बोलवलं आतमध्ये, म्हणे हा कार्यक्रम ह्यांनी केलाय. तो धर्मेंद्र प्रधाननी मला विचारलं, तुम्ही कसं काय केला, आम्ही तर कोटा दिला नाही तुम्हाला अजूनपर्यंत, काही नहीं, तो अभी तो आपने जो 2 गैस दिया है वो कैसे देंगे आप उनको. तो मतलब सर मैंने एज उस हमारी जी योजना है इसका थोड़ा पब्लिक में अवेयरनेस बढ़ जाए, ये हेतु रख के 2 लेडीज को दिया है, जिनका नाम उस गैस के लिस्ट में है, वही ये 2 लेडीज है, उनको मैंने दे दिया है, लेकिन हमने आपको दिया नहीं ना अभी तक कोटा. सर कोटा आ जाएगा ना, नहीं आएगा ऐसा थोड़ी नहीं, बट थोडंसं त्यांनी मला ह्याच्यात घेतलं
तो बोले सर क्या है उसमें यार, 2 गैस मैं दे दूंगा अपनी तरफ से मोदी जी के इसमें, ये मोदी जी इतने कर रहे तो मैं इतना कर सकता हूँ. बस माझं एवढे कमेंट्स त्यांना इतकी आवडली, त्यांनी मला म्हणजे अक्षरशः पाठीवर थाप मारली. असे जर कार्यकर्ते बीजेपी मध्ये असतील तर निश्चित आपलं सरकार कंटिन्यू राहील म्हणे. तर फार कौतुक केलं त्यांनी माझं, मला फार बरं वाटलं त्या दिवशी. आपण काहीतरी चांगलं काम करतो. आणि त्यांनी म्हणजे इथून गेल्यानंतर नगरमध्ये आपलं दिल्लीमध्ये सेकंड डे दिलीपजींना पत्र आलं, 10,000 गॅस कनेक्शन त्वरित मंजूर केले. आणि मग दिलीपजींनी खासदार साहेबांनी तो प्रोग्राम ह्याच्यात मौलीमध्ये घेऊन त्या 2 लेडीजला पहिल्यांदा गॅस दिला, मग बाकीच्यांना दिले त्यांनी. तो एक माझ्या दृष्टीनं मोठा हे झाला. आणि त्यानंतर योजनेवर मी भर दिला. आयुष्यमान भारत योजना असेल, तुमची आत्मनिर्भर ही स्वनिधी योजना, जी छोटे छोटे दुकानदार आहे त्यांना 10,000 रुपये लोनची जी योजना होती, सगळ्यात जास्त 2,000 प्लस लोकांना आम्ही इथे वाटलेली आहे. आणि महाराष्ट्रात पहिलं बक्षीस आम्हाला आहे. आमच्या कॅन्टोन्मेंटला 5 लाख रुपये आले होते. ज्या लोकांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांचा सर्व्हे झालाय. कोणाकडं घर नाही का, कोणाची कशी कंडिशन, याचा सगळा सर्व्हे केला जातो. आणि आता त्यांना पुढे त्या अनेक योजना दिल्या जाणार आहेत. तर अशा अनेक योजना आम्ही राबवल्या. ई श्रम कार्ड ची नोंदणी केली. माणूस अजून त्याच्यानंतर तुमचं ते मुद्रा योजनेमध्ये अनेक लोकांना आम्ही 50,000पासून जवळजवळ 10 लाखापर्यंत लोन घेऊन दिलेले भिंगर शहरामध्ये. अशा अनेक योजना आम्ही छोट्या छोट्या राबवल्या. 2 रुपये किलोचं धान्य अन्न सुरक्षा योजनेमध्ये मिळतं. त्यामध्ये जवळजवळ आम्ही 150 नवीन लोकांना हे करून दिलं, त्याच्यात नोंदणी करून दिलं. आणि त्यासाठी पाठपुरावा करून आम्ही त्यांना ते धान्य मिळवून दिलं. अशा प्रकारे अनेक योजना आम्ही राबवल्या. आणि त्याचं सगळ्यांचं फलित माझे जे वरिष्ठ लोक आहेत, तत्कालीन आमचे अध्यक्ष भैया गंदे आणि आमचे रवीजी अनसपुरे असतील, किंवा त्या चंद्रकांतदादा पाटील असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे, यांनी सगळ्यांचं लक्ष होतं माझ्या या कामावर. जे काही लक्ष होतं हे आमचे जिल्हाध्यक्षापासून वरपर्यंत लक्ष होतं. आणि त्या कामाची दखल घेतली गेली. आणि त्याचा परिणाम मला हे पद नॉमिनेटेड मेंबरचं मिळालं. या पदाच्या माध्यमातूनही मी अनेक कामं केली, करत राहीन. पद महत्वाचं नाहीये, माझा पक्ष महत्वाचा आहे. माझा जो पक्ष आहे हा माझ्या दृष्टीनं, मी जो काही आज आहे तो माझ्या पक्षामुळे आहे. त्यामुळे माझं म्हणजे जन्म या पक्षात झाला. माझं शेवटच्या श्वासापर्यंत माझं भाजपच राहील. माझा पक्ष कधी आयुष्यात बदलणार नाही.